जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक पाचवा. समास दुसरा. गुरुलक्षण. श्रीराम. जे करामती दाखवती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्ष दाते. श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवितात त्यांनाही गुरु म्हटले जाते, पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नसतात. सभाभोजन भूररी चेटके सांबर मंत्र कौटाले अनेके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. सभेचे वशीकरण करणे, चेडे चटके सांबर मंत्र अनेक चौटाळे करणे, नाना कौतुके चमत्कार करणे, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लागवेग अभिलाषाचा. नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे, दुसऱ्या धातूंपासून सोने बनविण्याच्या पद्धती दाखवणे, नजरबंदीचा तत्काळ इच्छित प्राप्तीचा प्रयोग करणाऱ्यांनाही लोक गुरुज म्हणतात. साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु. जे साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवितात तेही गुरुच होत. विद्या शिकविती पंचाक्षरी ताळे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. काही तांत्रिक मंत्रविद्या शिकवितात, ताईत गंडे दोरे देण्याचे शिकवितात, तर काही पोट भरण्याची विद्या शिकवितात. यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हे ती. ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवितात तेही गुरुच, पण ते सद्गुरु मात्र नव्हेत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पैलपार पावविता तो सद्गुरु वेगळा. आपली आई आपले वडील हेही एक प्रकारचे गुरुच आहेत, पण जो संसार सागरातून पैलतीरास नेतो तो सद्गुरु वेगळाच असतो. गायत्री मंत्रांचा उच्चारू सांगे तो साचार कुडगुरु, परी ज्ञानेविन पैलपारू पाविजेत नाही. जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो तोही खरोखर कुडगुरुच असतो, पण आत्मज्ञानाशिवाय पैलतीर गाठता येत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयाशी ऐक्य करी. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य करून देतो. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत्य, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीव शिवपणे जे द्वैत भासत असते, त्या देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरु जाणावा. भव व्याघ्रे घालुनी उडी, गोव त्यास तळात उडी, केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. वाघाने उडी घेऊन गाय व वासराची ताटातूट केली आहे असे पाप जो कृपाळूपणे तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवितो, त्याप्रमाणे संसार रूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराची भेट घडवितो तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जडी पाडीजे, संसार सुखे दुःखवले, ऐसे जेने मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखाने व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लाती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो, तेव्हा कृपाळूपणे उडी घालून जो त्याला तारतो तो सद्गुरु समजावा. गर्भवास अति सांकडी
इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महाविपत्तीत सापडावे लागते. ज्ञान देऊन जो या बेडीतून शीघ्र सोडवितो तोच सद्गुरु स्वामी होय. ओढून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार तेची सद्गुरु माहेर अनाथांचे. सद्गुरु देव वेदांतील शब्दांचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात. ते सद्गुरु हे अनाथांचे माहेर असते. जीव एक देशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे. जीव बापडा अल्पज्ञ असतो त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्म मरण चक्रातून सुटका करतात. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवडभरी उद्गार वचने. वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदांतून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या अपत्याला छोटे छोटे घास भरवते त्याप्रमाणे सद्गुरु माऊली अत्यंत वात्सल्येने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दांनी हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्य ऐकविते. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्यरूपे. वेदशास्त्रे आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदी एकच आहेत असे कळून येते. सद्गुरु ही परमात्म्याशी ऐक्यरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात. संदेह निशेष जाडी स्वधर्म आदरे प्रतिपाडी वेद विरहित टवाळी करून नेते. सद्गुरु संशय पूर्णपणे नाहीसे करतात. स्वतः आदराने स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेद विरहित व्यर्थ बडबड तर करीतच नाहीत, कधीच करीत नाहीत. जे जे मन अंगीकारी ते स्वय मुक्त करी तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. काही गुरु असे असतात की मनास जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात. ते गुरु नव्हेतच, ते बडेच शिष्यांच्या गळ्यात पडणारे भिकारीच समजावेत. शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे. जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत त्याला इंद्रिय निग्रह करायला लावित नाहीत असे गुरु दमडीला तीन इतके स्वस्तात मिळाले तरी त्यांचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानबोधी समूढ अविद्याछेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो अविद्येचा समूढ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो तोच सद्गुरु जाणावा. एक द्रव्यांचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दिनरूप. काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात, काही शिष्यांचे अंकित असतात आणि दुराशेने दिनवाने झालेले असतात. जे जे रुचे शिष्यामने तैशाची करी मनधरणी ऐसी कामना पापिनी पडली गळा. ते शिष्याला जे आवडते तेच करतात, शिष्यांची मनधरणी करतात. त्यांच्या गळ्यात कामरूपी पापिणी पडलेली असते. जो गुरु भीड सारू तो अध्यमाहून अधम थोरू चोरटा मैंद पामरू द्रव्य घोंदू. जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम, चोरटा, मैंद्य आणि पामर असून द्रव्यांसाठी भोंदूपणा करणारा असतो. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि शेखी भीड करी घात घेण. ज्याप्रमाणे एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राखरांगोळी तर करतोच पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो. तैसा गुरु नसावा
जेणे अंतर पडे देवा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा. येथे वर्णन केलेल्या वैद्यांसारखा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडेला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरु निदान दाखवी डोळा. ज्याचे ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनही करीत असतो, असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकती कर्णद्वारे, इतुकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता. काही गुरु प्रकाश दर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात, पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशादी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात. बाणे तिन्हीची खून, तोची गुण सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे. ज्याला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या तिन्ही प्राप्त झाल्या असतील, तोच उत्तम लक्षणांनी युक्त सद्गुरू होय. जो खरा मुमुक्ष असेल त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंनाच शरण जावे. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता, ऐसी या गुरुचेणी सार्थकता होणार नाही. एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्ता व वक्तृत्व दाखवितो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरु केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो, कृत बुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपण समयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण बोलता दुराशा भादी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात. श्रोत्यांनी ते ऐकल्यावर त्यांच्या मनात दुराशा उत्पन्न होते. नाना चमत्कार पाहिले की त्यांची बुद्धी डळमळू लागते. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे. त्यांना वाटते की पूर्वीही अनेक ज्ञानी विरक्त भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे, त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अद्भुत सामर्थ्य दिसून येत असते. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसदे व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की त्यामुळे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल. अशा प्रकारे सिद्धींच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ्य त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असते. निशेष दुराशा तुटे, तशीच भगवंत भेटे. दुराशा धरिती ते ओखटे, शब्द ज्ञाते कामिक. सिद्धीची ही आशा दुराशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात. बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली. कामना इच्छितांच मेली, बापुडी मूर्खे. अनेक ज्ञानी म्हणणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात. निशेष कामनारहित
विशेष कामना रहित ऐसा तो विरूढा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्यांचे. ज्याच्या अंतकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विरळाच असतो. त्याच्या मते त्याचे वागणे इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे असते. तो सदा सर्वदा भगवंतासंबंधीच बोलत असतो. इतर वस्तूंविषयी विचारच त्याच्या मनात कधी येत नाही. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगळा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय ठेवा आहे. पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्यास सुटत नाही. त्यामुळे भगवत प्राप्ती होत नाही. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले, तेने बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्व येते. तेथे देहबुद्धीचेच प्रस्थ खूप वाढू लागते. सांडूने अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही. ज्या योगे अक्षय सुख प्राप्त होते त्या भगवंतांची प्राप्ती करून देण्याऐवजी जे सिद्धींच्या सामर्थ्यांची इच्छा करतात ते मूर्ख असतात. कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखांसारखे दुसरे दुःख नाही. ईश्वरे विन जे कामना, तेनेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वर पडे प्राणी. एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात. अखेर ते प्राणी पतन पावतात. होता शरीरासी अंत, सामर्थ्य ही निघून जात, शेखी अंतरला भगवंत कामना गुणे. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा सामर्थ्यही निघून जाते. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. म्हणून निष्कामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरु पैल पारू, पाववी भवाचा. म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो असा सद्गुरूच भवसागराच्या पैल तीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वस्वरूप स्थिती. सद्गुरूचे मुख्य लक्षण हे आहे की ज्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे व त्याची स्वरूप स्थिती ही कायम टिकून राहिली पाहिजे. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्मविषयी. याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कुठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. याहीवरी अध्यात्मश्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर. याखेरीज जो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथा निरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे. जेथे सारासार विचार तेथे होय जगोद्धार, नवविद्या भक्तीचा आधार बहुत जनासी. जेथे याप्रमाणे सारासार विचार सतत होत असतो तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्या पाशीच नवविद्या भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन, हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे. म्हणून जेथे नवविधा भक्ती केली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे.
अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहु भक्तजन विश्रांती पावते. जेथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवत भजन चालते, तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळते. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, कर्मेविन अनाचार भ्रष्ट होती. ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय. स्वधर्म कर्माचे निष्ठेने आचरण केले नाही तर अनाचार माजून लोक धर्मभ्रष्ट होतात. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा, म्हणून आत्मज्ञान वैराग्य भगवत भजन उपासना स्वधर्म कर्माचे यथोचित आचरण आणि नित्यनेमाने व प्रेमाने साधन, तसेच हरिकथा अध्यात्म निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादायुक्त आचरण, यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही विलसे सद्गुरूपाशी. यापैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतील तेथे वरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात. तो बहुतांचे पालन करता त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपाशी. सद्गुरू हे अनेकांचे पालन पोषण करतात. त्यांना अनेक लोकांची काळजी असते. प्रत्येकास अधिकारानुरूप देता येईल असे अनेक साधने समर्थ सद्गुरूंपाशी असतात. साधनेविन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता समेच भ्रष्टे. या कारणे दूरदृष्टे महानुभाव. जो साधनांशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो. म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी साधनास महत्त्व दिले आहे. आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती. जडो तयांची महंती कोण पुसे. जे महंत आचार उपासना सोडतात ते भ्रष्ट अभक्त होतात असे दिसून येते. अशांच्या महंतीला आग लागो, त्यांना कोण विचारतो. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भकादेशी जाला ठाव. तो कान कोंडा समुदाव, प्रपंची हासती. ज्या समुदायात स्वधर्म कर्माचा उपासनेचा अभाव असतो तेथे बहकण्यास अवसर मिळतो. त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. खालच्या जातीचा गुरु केला तरी तेही अयोग्य ठरते. संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तेथे एकदा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते तशी त्या शिष्यांची अवस्था होते. ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता पश्चंती पडे. त्या ब्रह्मसभेला त्याला आपल्या गुरुचे तीर्थ घेता येत नाही अथवा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त द्यावे लागते. तीर्थ प्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसून आली. गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता. तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरु क्षोभ गळे. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात. आपले ब्राह्मण्य सांभाळायचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो, ते क्षोभतात. ऐसी साकडी दोहीकडे, तेथे प्रस्तावा घडे. तीच गुरुत्व न घडे. या कारणे खालच्या जातीचा गुरु केला तर दोन्हींकडून अशी कोंडी होते.
अडचण निर्माण होते आणि मग पाश्चात्तापाची पाळी येते. म्हणूनच कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या शिष्यांच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनाची भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणची की. तथापि एखाद्या कनिष्ठ जातीतील गुरुची आवड उत्पन्न झाली तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे. आता असो हा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. आता हे विवेचन पुरे झाले. मुख्य सांगायचे हे आहे की आपल्या जातीचा गुरु करावा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगू ओळखन होय जेणे. जे जे काही उत्तम गुण आहेत ते सद्गुरूचे लक्षण म्हणून समजावे, पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले आहे. एक गुरु, एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु, एक तांत्रगुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जगी. एक नुसता गुरु, एक मंत्रगुरु असतो, कुणी यंत्रगुरु तर कुणी तंत्रगुरु असतो, कुणी मल्लविद्या शिकविणारा गुरु असतो, तर कुणाला लोक राजगुरु म्हणून ओळखतात. एक कुडगुरु, एक मानिला गुरु, एक विद्यागुरु, एक कुविद्यागुरु, एक असद्गुरु, एक यातिगुरु दंड करते. एक कुलगुरु असतो तर एक कुणी मानलेला गुरु असतो, एक विद्यागुरु तर एक कुल विद्यागुरु म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरु असतो. कुणी खोटा गुरु असतो तर कुणी जाती प्रमुख म्हणून गुरु असतो, तो वेळप्रसंगी दंडही करतो. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजगुरु, एक देवगुरु, एक बोलीजे जगद्गुरु सकळ कळा. एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो, कुणी राजगुरु तर कुणी देवगुरु असतो, तर कुणी सकल कला संपन्न जगद्गुरु म्हटला जातो. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनेक गुरु, एक तयांचा विचारू सांगिजेल. हे असे 17 गुरु आहेत. याविषयी काही गुरु आहेत, याशिवाय हे काही गुरु आहेत, त्यांच्याविषयी सांगतो. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वयगुरु आपला आपण. तर कुणी विशिष्ट संप्रदायाची शिक्षा देणारे दीक्षा गुरु असतात. एकाला प्रतिमा गुरु म्हणतात, ते मूर्तिरूप गुरु होत. कुणी आपला गुरु आपणच असेही म्हणतात. जे जे यातीचा जो व्यापारू ते त्यांचे तितुके गुरु. याचा पाहता विचारो उदंड आहे. ज्या ज्या जातीचा जो जो व्यवसाय उद्योगधंदा असेल ते शिकविणारे त्या जातीचे तितके गुरु असतात. असा विचार केला असता उदंड गुरु आहेत. असो याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी तो जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाच असे. असो याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात. पण मोक्षदाता सद्गुरु या सर्वांपेक्षा वेगळाच असतो. नाना सद्विद्येचे गुरु यावरीही कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. ज्यांच्या ठिकाणी सद्गुरूंचे लक्षण गुण असतात व त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तोच सद्गुरू असतो, हे सद्गुरूंचे लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षणाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ.